नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळते सरकारी नोकरी, योजना तसेच महत्त्वपूर्ण अपडेट्स. आज आपण पाहणार मागे त्याला सौर कृषीपंप योजना. या योजनेचा फायदा काय आहे? महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांच्या माध्यमातून मागे त्याला सौर कृषीपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारा पंप दिला जातो, ज्यामुळे विजेची समस्या पूर्णपणे संपते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अनुदान. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10% फक्त खर्च लागतो आणि कास्टमधील SC/ST शेतकऱ्यांना फक्त 5% खर्च लागतो. उर्वरित रक्कम ही सरकार देत असते. म्हणजे 90% फायदा तुम्हाला मिळतो. तसेच पंपाची क्षमता त्या शेतीवर अवलंबून असते. म्हणजेच 2.5 एकरपर्यंत जर शेती असेल तर 3 HP पंप, 2.5 एकर ते 5 एकरपर्यंत शेती असेल तर 5 HP पंप, 5 एकरपेक्षा जास्त जर शेती असेल तर 7.5 HP पंप आपल्याला मिळतो. तसे या योजनेचा फायदा काय आहे? तर सौर ऊर्जेवर चालणारा पंप मिळतो आपल्याला. तसेच 24 तास पाणी उपलब्धता, वीज बिल शून्य आणि 5 वर्षाची हमी दिली जाते. तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला mahadiscom.in/solar या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला मोठं बॅनर दिसेल, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना. यामध्ये आपल्याला लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हा फॉर्म ओपन झालेला दिसेल. हा फॉर्म आपल्याला फिलअप करून अर्ज ऑनलाईन करायचा आहे. यामध्ये आपल्याला फॉर्म कसा भरायचा ते सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक ना एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिला ऑप्शन आहे उपसा सिंचन प्रणाली. याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे आधीच जर पंप वगैरे असेल त्याची नोंद आहे का असं विचारलं जात आहे. तिथं नो करायचं आहे. नो केल्यानंतर आपल्याला इथे योजना दिसेल, मागे त्याला सौर ऊर्जा कृषीपंप ही योजना आहे. आपल्याला इथं जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आपण ज्या जिल्ह्याचे आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपलं गाव येईल, एक गाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला सर्वे नंबर म्हणजे गट क्रमांक, आपला सर्वे नंबर निवडून घ्यायचा आहे. सर्वे नंबर निवडल्यानंतर आपल्याला उपगट म्हणजे त्याचा सब सर्वे नंबर, म्हणजे जर इथं 2 सर्वे नंबर असेल तर 2 पैकी 4 वगैरे असेल तर हा उपगट सर्वे नंबर इथं निवडायचा आहे. त्यानंतर आपला शेतीचा प्रकार, सेल्फ म्हणजे कसं, शेतीचा प्रकार निवडायचा आहे. त्यामध्ये सेल्फ आणि शेअर असे 2 ऑप्शन आहेत. सेल्फ म्हणजे स्वतःच्या नावावर जर जमीन असेल तर सेल्फ निवडायचं आहे. जर सामायिक क्षेत्रामध्ये जर जमीन असेल तर शेअर निवडायचं आहे. शेअर निवडल्याच्यानंतर तुम्हाला सामायिक क्षेत्राचा अर्ज तलाठ्याकडून एक लिहून घ्यायचा आहे तुम्हाला अर्ज. जर सेल्फ म्हणजे फक्त स्वतःचे असेल तर त्याला काही लागणार नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण जमीन वगैरे निवडल्याच्या नंतर सर्वे नंबरनुसार आपल्याला जमीन मालकाचे नाव इथे दिसेल. त्यानंतर जमीन मालकाचे नाव इथं निवडायचे आहे. एका सर्वे नंबरमध्ये 2-3 जर नाव असतील तर इथं ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीचं नाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे एकूण जमीन आपल्याला टोटल इथं दिसून जाईल. खाली ऑटोमॅटिकली तुमच्या जो सातबाऱ्यावरती नाव आहे तो येऊन जाईल. नंतर इथं मेल फिमेल जो आपला अर्जदार स्त्री पुरुष आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट वाईज जर ओपन असेल तर ओपन निवडून घ्यायचं आहे. कास्टमध्ये बसलं असेल तर कास्ट निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ईमेल ID टाकून घ्यायचे. ईमेल ID ऑप्शनली आहे, टाकला न टाकला तरी चालते. घर नंबर, रस्ता व खूण, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड. यानंतर आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर प्रमाणीकरण इथं करून घ्यायचं आहे. आधार नंबर प्रमाणीकरणाची तशी हा टॅब दिसतो, यावरती क्लिक करायचा. यावरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला जरी तशी आय ॲग्री बटनवर क्लिक करून इथं मोबाईल नंबर, जो आधारला रजिस्टर मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर सेंड OTP बटनावरती क्लिक करून OTP जो आपल्या मोबाईलवर पाठवला जाईल आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर तो OTP आपल्याला इथं खाली टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय होईल आपला OTP.
त्यानंतर हा विंडोज क्लोज करून आपल्याला ती माहिती इथं सत्यापित ॲटोमॅटिकली जो आधारवर माहिती आहे तो इथं माहिती येऊन जाईल. त्यानंतर जलस्रोताचे प्रकार निवडायचे आहे, जसे की विहीर, बोर, नदी, कॅनोल, यामध्ये शेततळे वगैरे. यामध्ये आपला जर विहिरीवर असेल तर जर विहिरीवर सोलर बसवायचा असेल तर वेल निवडायचा आहे, बोरवर बसवायचं तर बोरवेल निवडायचा आहे, नदीवर बसवायचं तर रिव्हर निवडायचं आहे. असे ऑप्शन आहे त्यामध्ये. तर सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे, जसे मॅक्रो, ओपन आणि पाईप. जर आपण पाईपलाईननं जर पाणी नेत असेल तर पाईप निवडायचं आहे आपल्याला. आणि ओपन म्हणजे जर आपण डायरेक्टली पाणी असं ओपनमध्ये झाडांना द्यायचं असेल त्यालाच आपण रानपाणीसुद्धा म्हणू शकतो, तर ओपनमध्ये निवडायचं आहे. आणि मॅक्रो म्हणजे आपण ड्रीप वगैरे, ठिंबक वगैरे याने सोडत असेल तर त्याला मॅक्रो निवडायचं आहे. तर तिन्हीपैकी आपण ओपन निवडत आहोत. तसेच पाण्याची गुणवत्ता, पाणी कसं आहे, म्हणजे नेमकं तुमच्या विहिरीला पाणी जास्त आहे, कमी आहे, त्याच्या दगडाच्या याच्यावरून आपल्याला त्याची क्वालिटी कळून जाते. त्यानंतर आपल्याला हार्ड, सॉफ्ट एक निवडून घ्यायचं आहे, हार्ड निवडायचं आहे. जलस्रोताची खोली, यामध्ये बोरवेल्स असेल तर 200-300 फुटावर आपण निवडू शकतो. तसेच तर विहीर असेल तर 40-50 फूट असं जे विहिरीची खोली आहे त्यावरती आपण निवडू शकतो. तसेच पावसाळी हंगामामध्ये पाण्याची हाईट म्हणजे उंची किती राहते, तर साधारणतः पावसाळ्यामध्ये आपली विहीर जास्तीत जास्त म्हणजे 50 फूट असेल तर त्यामध्ये 30-40 फूट तर भरूनच राहते. तर इथं निवडायची आहे ती किती फूट राहते, उन्हाळ्यामध्ये किती फूट राहते पाणी. तसे विद्यमान शेतामध्ये शेततळे आहे का, शेततळे असेल तर एस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपला बोर 6 इंची आहे, 4 इंची आहे, 8 इंची आहे, असंही आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर पीक वर्ष, खरीप हंगामामध्ये आपण किती पिकं घेतली असतात, 2-3, कापूस, हळद, सोयाबीन असे 2 घेतात, 3 घेतात. आणि त्यानंतर आपला रब्बी हंगामात किती पिकं, दोन्ही आपल्याला खरीप वर्ष निवडून दोन्ही पिकांची नोंद इथं घ्यायची आहे. त्यानंतर विद्यमान पंप वापरकर्ता आहे का, येस केला तर तुमचा अर्ज हा बाद केला जाईल, म्हणजेच कोटेशन असल्यामुळे तुमचा अर्ज बाद केला जाईल. यामध्ये हा ऑप्शन नो निवडायचा आहे, म्हणजे आपल्याकडे सध्या तरी एकही पंप अवेलेबल नाही असं त्यांना नमूद केलं जाते. त्यानंतर हा नो निवडल्यानंतर इथे आपल्याला काहीही सिलेक्ट होणार नाही. त्यानंतर आपल्याला जो पंप आवश्यक आहे, म्हणजे जो आपल्याला DC पंप पाहिजेत, म्हणजे जो आपल्याला सोलरसोबत मिळणार आहे पंप, त्या पंपाची आपल्याला क्षमता, ही पंपाची क्षमता तुमच्या जो वरी जमिनीचं एकूण क्षेत्रफळ, म्हणजेच की 2.5 एकर पर्यंत जमीन असेल लाभार्थ्याकडं तर त्याला 3 HP पर्यंतच पंप मिळू शकतो. तसेच 2.5 एकर ते 5 एकरपर्यंत जर जमीन असेल अर्जदाराकडं तर त्याला 5 HP पंप मिळू शकतो. आणि 5 एकरपेक्षा जास्त जर जमीन असेल तर त्याला 7.5 HP. हा पंप आपल्याला हा एकूण क्षेत्रफळाच्या यावर अवलंबून आहे की आपल्याला पंप किती HPचा मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला इथं जो वरती आपल्याला क्षेत्र आहे त्यानुसार आपल्याला पंपाची क्षमता ॲटोमॅटिकली दर्शवली जाईल. तशी DC पंप निवडून घ्यायचा. आवश्यक पंपाचा प्रकारामध्ये सबमर्शिबल सरफेस, सबमर्शिबल म्हणजे पाण्यातील पंप, सरफेस म्हणजे पाण्याच्या वरतील पंप, असे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये सबमर्शिबल निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर वॉटर पंपाची क्षमता ही तुमच्या क्षेत्रफळाच्या याच्यानुसार येऊन जाईल. हे निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बूस्टर पंप तर नो निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर याचा आपल्याला एक्स्ट्रा चार्ज लागतो. हा जर यस निवडला तुम्हाला तर याचे एक्स्ट्रा तुम्हाला पैसे भरावे लागतात. हा नो निवडून घ्यायचा आहे. आपला बँक अकाउंट खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. बँक खातेदाराचे नाव जसे बँक पासबुकवर आहे तसे आणि IFSC कोड करून बँक तपशील पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर पूर्ण माहिती तुम्हाला येऊन जाईल IFSC कोड टाकल्यानंतर. त्यानंतर आपल्याला इथं सर्वे नंबर दर्शवला जाईल. इथे राईट टिक करून आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला 7/12 अपलोड करायचं आहे. जर सामायिक क्षेत्र असेल तर त्याचे संमतीपत्र 200 रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला अपलोड करायचं आहे 7/12 सोबत. सामायिक क्षेत्र असेल तर जर व्यक्ती सेल्फ म्हणजे स्वतः एकटा व्यक्ती असेल तर त्याला संमतीपत्र अपलोड करायची काही गरज नाही, फक्त 7/12 अपलोड केलं तरी चालते.
2 नंबरला आपल्याला पासबुक अपलोड करायचं आहे. पासबुकला नंतर 3 नंबरला आपल्याला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इतर कागदपत्रांमध्ये याच्यामध्ये ऑप्शनल कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट कंपल्सरी आहे. जर कास्टमधून अर्ज केला असेल तर कास्ट निवडायची आहे. जर कास्टमधून अर्ज केला नसेल तर तुम्हाला कास्ट निवडायची ऑप्शन नाही. हे 3च तुम्हाला कंपल्सरी आहेत. त्यानंतर आपल्याला जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्याला एक ID जनरेट होईल. तो ID आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. त्या IDवरून आपल्याला 3 दिवसाच्या नंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट हे महावितरण विभागामार्फत जरी जाऊन तुम्ही केलं ऑफिसला तरी पण घेतात आणि ऑनलाईन केलं तरी पण घेतात. असा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कमी खर्चात सौर पंप मिळवण्यासाठी ही मोठी संधी आहे. तसेच अर्ज करताना ही काळजी घ्या. माहिती अचूक भरा, पात्रता तपासा आणि फक्त अधिकृत वेबसाईट वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.